मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण ऊसतोड कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार हे सातत्याने सर्वसामान्य माणसासाठी झगडत असतात आणि ऊसतोडीवर जे प्रॉब्लेम आहेत, विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम असेल, ऊसतोड कामगारावर होत असणारे अन्याय असतील, या सर्व प्रश्नावर हे सातत्याने लढत असतात। आपण त्यांना विचारूया, त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली। आपण त्यांना या पत्रकार परिषदेमध्ये काय आव्हान केलं आणि कोणचं माध्यम होतं आणि कोणता विषय होता ते आपण विचारूया। सर, नेमकं आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली, काय विषय होता? काल जिल्हाधिकारी महोदय यांच्या अधिपत्याखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सीओ साहेब, प्रकल्प अधिकारी माननीय जाधव साहेब यांनी बैठक लावलेली होती आणि ह्या बैठकीचा असा विषय होता, या धाराशिव जिल्ह्यातील जे काही बंजारा समाजाची जी काही लाभार्थी आहेत, घरकुल मंजूर असताना त्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही किंवा जागा नसताना त्यांना घरकुल बांधण्यासाठी जी जागा उपलब्ध करण्यासाठीचा जो निधी आहे किंवा या जिल्हा स्तरावरती जे काय अनेक प्रवर्गाचे लोक फॉरेस्टच्या जागेवरती, गायरानाच्या जागेवरती अतिक्रमण करून वर्षानुवर्षे या ठिकाणी राहतात, त्यांच्या नावावरती ती फॉरेस्टची जागा नावावर नसल्या कारणानं घरकुलाची योजना असेल, रस्ते असतील, जे काही इतर सुविधा आहेत त्या सुविधा या कोणत्याच प्रवर्गातील लोकांना अद्याप मिळालेली नव्हती। यासाठी आम्ही ही जी अतिक्रमण केलेली फॉरेस्टची जागा आहे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना ती जागा मिळावी किंवा प्रत्येक गावामध्ये कुठल्याही प्रवर्गाचा लाभार्थी असो त्याला घरकुल जर मंजूर असेल तर ते ज्या ठिकाणी गावठाणाच्या जागेमध्ये तो अतिक्रमण केलेला आहे आणि भूमिहीन आहे अशा लोकांना त्याच जागेवर घरकुल बांधण्यासाठीचा निधी प्रलंबित आहे तो लवकरात लवकर वितरित करावा आणि ज्या गावामधले जे काही लाभार्थी आहेत कुठल्याही प्रवर्गातील असेल त्यांना जर घरकुल मंजूर झालेला असेल तर ती घरकुल घेण्यासाठी त्यांना निधी अद्याप मिळालेला नव्हता। ती निधी दीनदयाळमधून जे काही प्रति जागा घेण्यासाठी 1 लाखाचा जो निधी आहे तो निधी लवकरात लवकर त्यांना वितरित होण्यासाठी आम्ही आदरणीय पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्याकडे आम्ही 25 जानेवारी 2025 रोजी या 26 जानेवारी झेंडावंदनाच्या मुहूर्तावर त्यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती करण्यासाठी एक निवेदन दिलेलं होतं। त्या निवेदनाच्या अनुषंगानं त्याची कारवाई कुठंपर्यंत झालेली यासाठी आम्ही मंत्रालयामध्ये आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या दालनामध्ये 13 मे 2025 रोजी आमच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि मी साहेबांना विनंती केलं, साहेब तुमच्याकडे आम्ही जो निवेदन दिलेलं होतं घरकुल मंजूर असताना देखील त्यांना जागा नाही आणि जागा नसताना घरकुल मंजूर झालेले त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा आणि जे काय बंजारा वस्ती जे काय उमरगा तालुक्यातील असतील, तुळजापूर तालुक्यात असतील आणि इतर उस्मानाबाद तालुक्यातील किंवा आपल्या धाराशिवमधील धाराशिव जिल्ह्यामधील जे अनेक प्रवर्गाचे लोक फॉरेस्टच्या जागेवरती आणि गायरान जागेवरती वर्षानुवर्षे अतिक्रमण केलेले त्यांना जागा नसल्यामुळं हे विकासापासून फार बॅकफुटवर आहेत। यांच्या विकासासाठी आपल्या स्तरावरून मदत झाली पाहिजे। आम्ही दिलेल्या निवेदनाचं काय झालं म्हटल्याच्या नंतर आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी एक पत्राद्वारे आपल्या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांना सूचना दिलेली होती आणि यांचं मार्ग लवकरात लवकर याच्या मागणीवर कारवाई करण्यासाठी त्यांनी सूचना दिलेल्या असताना आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी काल 19 तारखेला आमच्या मागणीनुसार त्यांनी बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये या जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गातील कमीत कमी जे काही घरकुल मंजूर असलेले, घरकुल मंजूर असताना जागा नसलेले आणि फॉरेस्टच्या जागेवरती अतिक्रमण असलेले लोक, बरेच लोक, कमीत कमी 800 ते 1000 लाभार्थी या ठिकाणी आलेले होते आणि बैठकीमध्ये मला सभागृहामध्ये घेण्यात आलं आणि माझी जी मागणी होती जिल्हा स्तरावरची जी काही प्रलंबित लोक आहेत, प्रलंबित लाभार्थी आहेत, जी मागणी मी आदरणीय जिल्हाधिकारी महोदय सीओ साहेबाबरोबर आणि प्रकल्प संचालक साहेबांसमोर मी सविस्तर मांडली। त्या मांडणीला कोणत्या मागण्या होत्या तुमच्या? नेमकं ज्या गावामध्ये गावठाणाच्या जागेवरती जे लोक अतिक्रमण करून राहतात आणि त्यांचे घरकुल मंजूर आहेत, ती मंजूर झालेले घरकुल त्यांची नावं ग्रामपंचायतच्या भोगवाट्याच्या दप्तरामध्ये असल्यामुळं त्यांना घरकुल बांधण्यासाठी निधी वितरित झालेला नाही। मध्यंतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले, ज्यांना जागा नाही त्याला घर मिळणार आणि त्याची अवकात नसेल तर त्याला विकत घेऊन जागा देऊन घर बांधून देणार, पण एकही घरकुल धारक घरकुला विना वंचित राहणार नाही, अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे। त्याचा काय नेमकं वाटतं तुम्हाला?
त्याची अंमलबजावणी झाली काय? नाही, अंमलबजावणी शासन स्तरावरती तर व्हावीच लागेल, मी अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय फडणवीस साहेबांनी चांगले म्हणजे गोरगरिबांच्या हितासाठी त्यांनी काम करतात किंवा घरकुल वाटपासाठी शासन चांगल्या पद्धतीनं काम करतात. परंतु जे काय ग्रामीण भागामध्ये जे काय ग्रामपंचायत स्तरावरती जे काय अडचणी उद्भवतात गोरगरिबांना, गोरगरीब लोक जिल्ह्यापर्यंत येऊ शकत नाहीत, त्यांच्या अडचणी इतरांसमोर जाऊन मांडू शकत नाहीत. आता माझ्या होळी गावामध्ये, होळी गाव आहे लोहारा तालुक्यामध्ये, या होळी गावामध्ये 78 लोकांची घरं मंजूर आहेत. 78 लोक गावठाणामध्ये अतिक्रमण करून राहतात. ते कच्चे विटाचे घर. उस्मानाबाद शहरामध्ये गायरान जमिनीवर जी वास्तव्य करणारी लोक आहेत, या सगळ्या लोकांना घर बांधून मिळालेत. सरकारची जागा आहे, महाराष्ट्र सरकारची जागा आहे, पण त्यांना घर मिळालेत. मग ग्रामीण भागातली सुद्धा महाराष्ट्र सरकारची जागा आहे. बरोबर. मग जिल्ह्याच्या धर्तीवर ग्रामीण भागातल्या लोकांना अडवणूक का होते, काय नेमकं? आता आमची मागणी, त्या मुद्द्यावरती मी काय माझं मत व्यक्त करू शकत नाही. माझी जी मागणी आहे, जे काय मंजूर घरकुल प्रलंबित आहेत, ज्यांना जागेविना प्रलंबित आहेत आणि भोगवट्यामध्ये गावठाणामध्ये जागेवर असल्यामुळे ते प्रलंबित आहेत, हे शासन स्तरावरती आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही इमानीद्वारे पाठपुरावा करतोय. आमचा एकच उद्देश आहे की या वंचित लाभार्थ्यांना लवकरात लवकर घर बांधकामासाठीचा निधी वितरित व्हायला पाहिजे आणि ज्यांना जागा नाही, त्यांचं घरकुल मंजूर आहे, त्यांना जागा घेण्यासाठी 1 लाख रुपयाचा जो निधी आहे तो लवकरात लवकर वितरित झालं पाहिजे. आणि अतिक्रमण केलेले जे फॉरेस्टच्या जागा आहेत, कुठल्याही प्रवर्गातील लोक त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं असो, त्यांच्या नावावरती ती जागा झाली पाहिजे. त्या ठिकाणी शासनाच्या ज्या काही योजना आहेत, जे सुविधा आहेत, त्या मिळायला पाहिजे. हा आमचा एकमेव उद्देश आहे. साहेब, महत्वाचा मुद्दा, हे शासन शहरासाठी 2.5 लाख रुपये देत आहे आणि ग्रामीण भागासाठी 1,50,000 रुपये देत आहे. इथपर्यंत मला माहिती आहे. पण मी 1,50,000 रुपयामध्ये ग्रामीण भागातलं घर असो अगर शहरी भागातलं घर असो, होत नाही. बरोबर, होत नाही. मग याच्यासाठी तुम्ही आता काही लोखंड शहरामध्ये कमी भावात मिळत आहे आणि खेड्यामध्ये जास्त भावात मिळते असं नाही. म्हणजे लोखंडाचा भाव सारखाच आहे, सिमेंटचा भाव सारखाच आहे, इटाचा भाव सारखाच आहे, तरी सुद्धा दुजाभाव महाराष्ट्र सरकार का करत आहे? आता तुमचा आभार मानतो. पहिल्यांदा तुम्ही फार मुद्द्याला छेडलात. आता माझी एक शासनाकडे एक विनंती आहे. आता महागाईच्या काळामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या महागाईच्या तुलनेमध्ये गोरगरीब असो, श्रीमंत असो, सर्वांना सर्व जे दर आहेत, मार्केटमधले जे दर आहेत, सिमेंटचे असतील, वीट असतील, अनेक जे काय बांधकामासाठी लागणारे साहित्य आहेत, यांचा भेदभाव कुणासाठीच नाही. आणि आज रोजी जे महागाईच्या तुलनेमध्ये इतके भाव गगनाला भिडलेले आहेत, या ग्रामीण भागामधला जो 1.5 लाख निधी वितरित होतो घरकुल बांधण्यासाठी, त्या 1.5 लाखामध्ये पत्र्याचा शेड देखील आज उभारू शकत नाही. आणि ग्रामीण भाग, शहरी भागामध्ये जे काही रमाई आवास योजनेसाठी किंवा पंतप्रधान घरकुल योजनेसाठी जे काही 2.5 लाखाचा निधी दिला जातो, तो 2.5 लाख देखील अल्प आहे. त्या 2.5 लाखामध्ये देखील घरकुल बांधलं जात नाही. तर शासनाला माझी कळकळीची विनंती आहे, ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, महागाईच्या तुलनेमध्ये आज रोजी आदरणीय फडणवीस साहेबांना मी कळकळीची विनंती करतो की त्यांनी प्रति घरकुलासाठी 10 लाखाचा निधी वितरित करायला पाहिजे. हे त्यांना माझी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून पोहोचवलं पाहिजे. तर मी तुमचं खरंच शतशः आभार मानेन. कारण का या ग्रामीण भागामध्ये जे काय गोरगरीब लोक आहेत, झोपडीमध्ये राहतात, पत्र्याच्या शेडमध्ये राहतात, हाल अपेष्टेमध्ये राहतात, त्यांना राहण्यासाठी आज भारत स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाले, मला ते आता ते आकडेवारी देखील सांगायला लाज वाटते. गोरगरिबांना राहण्यासाठी झोपडी नाही, साधी झोपडी, हाल अपेष्टेने राहतात, पालामध्ये राहतात. माझा बंजारा समाज आज 40 तांडे असे आहेत या धाराशिव जिल्ह्यामध्ये, त्यांना थांबण्यासाठी जागा नाही. ते गायरान आणि फॉरेस्टच्या जागेवरची अतिक्रमण. जी मागणी आहे ना तुमची, ही सार्वजनिक सर्व जाती धर्मासाठी आहे का बंजारा? आता आमची जी मागणी आहे सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या, सर्व प्रवर्गातील घटकासाठी आहे. फक्त मी बंजारा समाजाची साठी मागणी करत नाही, सर्व धर्माचे लोक, सर्व प्रवर्गातील लोक. अजून एक प्रश्न विचारायचा, तुमची जी तळमळ आहे, तुमचं जी कार्य आहे, ते गावकुसाबाहेर राहणाऱ्या सर्व लोकांसाठी आहे. आता ऊसतोड वर्ग एक असा आहे की त्यांना धड शाळा बी नसते, त्यांना मुकदमाच्या माध्यमातून पैसे दिले जातात आणि या लोकांना घर नसते, दार नसते. कारण घराला 8 महिने कुलूप लावते, ते 4 महिने 5 महिने तर 100% आणि 4-5 महिनेच घरी असतात. अशा लोकांसाठी त्यांना निवारा मिळण्यासाठी, त्यांच्या लेकरांना पाल्यांना शाळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांना शिक्षण मिळण्यासाठी तुम्ही काय केलं?
आज सांगायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिला साखर कारखाना 1920 ला स्थापन झालेला आहे. ते गाडगीळ साहेबांचं प्रवरनगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये. आणि दुसरा कारखाना स्थापन झाला 1926 साली. त्या दिवसापासून आज रोजी 104 वर्ष झाले माझ्या मते. आता 105वा वर्ष चालू आहे. या ऊसतोड कामगारांची करुण कहाणी अशी सांगावी लागते, न घर का न घाट का, धोबी का कुत्ता न घर का न घाट का, आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो, अशा पद्धतीचीच रचना आणि यांची व्याख्या या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची मी सांगू शकतो. परंतु महाराष्ट्र राज्याकडे आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही एवढं मोठं आंदोलन छेडलेलं आहे आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या मदतीनं या कामगार कल्याणकडे हा महामंडळ अगोदर होता, परंतु कामगार कल्याण महामंडळाकडे या ऊसतोड कामगारांच्या भल्यासाठी काही झालेलं नाही. 2018चा एक किस्सा तुम्हाला सांगतो. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये या कामगार कल्याणकडून या ऊसतोड कामगारांची नोंदणीची मोहीम आखली गेलेली होती, परंतु त्या वेळेमध्ये या ऊसतोड गरीब बांधवाकडून जे काही नोंदणी करणारे लोक आहेत त्यांच्याकडून काही तुटपुंज्या रकमेची देखील मागणी केलेली होती. त्यामुळं त्या ऊसतोड कामगारांची त्यावेळेस नोंदणी झालेली नाही. त्यासाठी मी फार मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उभा केलं होतं. आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचं मी एक मन भरून त्यांचं आभार व्यक्त करतो की या कामगार कल्याणकडून त्याने सामाजिक न्याय विभागाकडे 2019 साठी महामंडळ हस्तांतरित करण्याचं काम केलं आणि 3 एप्रिल 2022 रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या मुलाच्या भवितव्यासाठी, त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी त्यांनी स्थापन केली. त्या वास्तूचा साक्षीदार मी आहे. मी देखील त्या ठिकाणी 50 ऊसतोड कामगार या उस्मानाबाद जिल्ह्यातून घेऊन गेलो होतो आणि सांगण्याचं तात्पर्य 3 एप्रिल 2022 पासून या ऊसतोड कामगाराच्या हितासाठी या राज्य शासनाकडून अनेक शासन निर्णय झाले, परंतु या बीड जिल्ह्यामध्ये 2022 मध्ये तेथील जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी तेथील ऊसतोड कामगारांच्या ऑनलाईन नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात आलेलं होतं आणि त्याच प्रकारे इतर जिल्ह्यामधल्या ऊसतोड कामगारांची अद्याप नोंदणी झालेली नाही. आता ठोस मागणी काय केली महाराष्ट्र सरकारकडे? शेतकरी आणि कष्टकरी आणि शेतमजूर आणि ऊसतोड कामगार या बाबतीमध्ये काही एखादी आता ऊसतोड कामगारांसाठी बीड जिल्ह्याच्या धर्तीवरती इतर जिल्ह्याच्या ऊसतोड कामगारांची ऑनलाईन महामंडळाकडे ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी करावी, त्यांना ओळखपत्र द्यावं आणि पुढच्या येणाऱ्या गाळप हंगामामध्ये त्यांच्या पायामध्ये घनबूट पाहिजे, त्यांना टेंट पाहिजे, त्यांच्या जागलीवर अंधारामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे लॅम्प पाहिजे, बॅटरीवरचे कोयते पाहिजे, त्यांना पिण्यासाठी पाणी पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या पाल्यांना मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये जे काही खास बाब अंतर्गत 1ली ते 10वी पर्यंतची जी शाळा मिळालेली आहे त्या धर्तीवरती माझा देखील प्रस्ताव आहे, सावे साहेबाकडे प्रस्ताव आहे, सामाजिक न्याय मंत्रालय देखील मी प्रस्ताव दिलेला आहे. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे. समजा ऊसतोड कामगार नाग चावून मरतो, ऍक्सिडेंट न मरतो, असा जर एखादा कामगार दगावला गेला तर त्याची मुले असतात, त्यांच्या लग्नाचा प्रश्न असते, त्याच्या शिक्षणाचा प्रश्न असते, यासाठी काय महाराष्ट्र सरकारला तुम्ही मागणी केलेली आहे? आता ऊसतोड कामगार जे दगावतात काम करत असताना, गाळप हंगाम चालू असताना कारखाना स्तरावरती जी ऊसतोडीच्या कामामध्ये ऊसतोड कामगार दगावतात त्यांना अगोदर पहिल्यांदा आम्ही 5 लाखाची आर्थिक मदत मिळावी यासाठी मी आंदोलन केलं होतं. माझ्या मागणीला शासन स्तरावरती मान देऊन सामाजिक न्याय मंत्रालयाने आणि आदरणीय नीलमताई गोरेजींनी देखील या कामामध्ये फार मला मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि या सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव वर्षाजी देशमुख मॅडम देखील या कामामध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आमच्या मागणीला मान देऊन 5 लाखाचा आर्थिक मदतीची घोषणा केली. तुमचं आता नाव सांगा आणि संघटनेचं नाव सांगा. मी सुरेश पवार, ऊसतोड कामगार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि महोदय तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. एक महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे. 10 ऑक्टोबर 2024 रोजी एक शासन निर्णय निघाला. तो सानुग्रह अनुदान, जे अपघाती मृत्यू पावतात त्यांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी तो शासन निर्णय निघाला. त्या शासन निर्णयामध्ये सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून 2 चुका झालेल्या आहेत. त्या चुका सुधारण्यासाठी मी सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेबांकडे देखील मी विनंती केलेली आहे. ते मुद्दे सांगतो. जे ऊसतोडीचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ऍक्सिडेंट मृत्यू पावल्याच्या नंतरच त्या ऊसतोड कामगारांना 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची तरतूद आणि शासन निर्णय तो जाहीर केलेला आहे. तो सामाजिक न्याय विभाग असो किंवा जिल्हाधिकारी साहेबाकडे असो त्याच्या अनुषंगाने कारवाई होते. आणि दुसरा मुद्दा आहे ऍक्सिडेंट झालेल्या कामगारांनाच 5 लाखाची आर्थिक मदत. मला सांगा, ऊस तोडत असताना उन्हामध्ये ऊस तोडतात लोक, त्या ठिकाणी अटॅक येऊन मरतो आणि दिवसभर काम करून तो रात्री झोपडीमध्ये झोपलेल्या ठिकाणी ऊसतोड कामगार दगावतो आणि अंतर्गत आर्थिक व्यवहार मोठ्या स्वरूपाचे होतात. त्या आर्थिक फसवणुकीमुळे ते आत्महत्या करतात. मला सांगा, एक सामाजिक न्याय मंत्रालयाला माझी कळकळीची विनंती आहे,
जो कामगार कोणत्याही घटनेमध्ये मरण पावू द्या आणि तो ऊसतोड कामगार असल्याचं जर सिद्ध झालं तर त्यांना 5 लाखाऐवजी 10 लाखाची आर्थिक मदत दिली पाहिजे. आणि ही आर्थिक मदत देण्यासाठी शुद्धीपत्रक काढून जिल्हा स्तरावरील समितीच्या जे काही समितीवर अधिकारी आहेत त्यांना दिलं पाहिजे. त्यानुसार कारवाई झाल्याच्या नंतर या अपघाती मृत्यू झालेल्या लोकांना आर्थिक मदत मिळेल. नाहीतर आता सध्या जिल्हा स्तरावरती जे काही नैसर्गिक मृत्यू आहेत, अटॅक येऊन मरतात आणि आत्महत्या करतात, त्या लोकांचे प्रस्ताव जे आहेत बाजूला टाकलेले आहेत, त्यांना आर्थिक मदत देत नाहीत. आणि दुसरा मुद्दा आहे, जे ऊसतोड कामगार कसल्याही घटनेत मरू द्या, तो तुमच्या चौकशीमध्ये जर ऊसतोड कामगार असल्याचं सिद्ध झालं तर त्यांना 5 लाखाऐवजी 10 लाख दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? आरोग्य विभागानं जे काय आशा कार्यकर्ते आहेत त्यांना काय जर जीवाला धोका झाला तर त्यांना 10 लाखाची घोषणा केलेली आहे. त्या धर्तीवर आमच्या ऊसतोड कामगारांना 10 लाख दिलं पाहिजे. सामाजिक न्याय मंत्रालय संजयजी शिरसाट साहेबांना पुनश्च माझी कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर शुद्धीपत्रक काढा. शुद्धीपत्रक काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये माझ्या अटी मागण्या तरतूद करा आणि ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी खास बाब म्हणून 1ली ते 10वीची अनुदानित शाळा तुम्ही डिक्लेअर केली पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती आहे. अन्यथा या मृत्यू पावणाऱ्या जर ऊसतोड कामगारांना आणि ऊसतोड कामगार असल्यास त्याला जर निधी मिळत नसेल तर मोठ्या स्वरूपाचं उग्र आंदोलन माझ्या संघटनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये छेडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगू शकतो. तर हे आहेत सुरेश पवार, हे ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आहेत. अत्यंत पोटतिडकीने यांनी कष्टकरी आणि शेतामध्ये शेतमजूर करणाऱ्या आणि ऊसतोड करणाऱ्या या कर्मचाऱ्याच्या म्हणजे कामगाराच्या बाबतीमध्ये तळमळीनं आवाहन केलेलं आहे की या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या ऊसतोडांना न्याय मिळावा, बंजारा समाजाला घरकुल बांधून द्यावे. सर्व बॅकवर्ड समाजाचे जे लोक घरापासून वंचित आहेत त्यांना प्रत्येकाला 5 लाख रुपये 10 लाख रुपये 10 लाख रुपयाचा निधी देऊन त्यांना घर बांधून देण्यात यावं असं महाराष्ट्र सरकारकडे आवाहन केलं आहे. आणि जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमच्या या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल असं आवाहन त्यांनी केलंय. तर बघूया महाराष्ट्र सरकार या आंदोलनाची कशी दखल घेते आणि महाराष्ट्र सरकार या गोरगरिबाला न्याय कसा देते ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपण नवीन असाल तर हे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.